ती मी या प्रोफेशन मध्ये कसं आलो, नर्सिंग कसं चूज केलं, का माझ्यावर ते लादलं गेले. पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, ती न्यूज काही फेक होती काय होती माहित नाही. सुरुवात करूया. पुढं काय झालं माहितीये का? गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही बघत असाल आता मॉर्निंगचा टाइम झालाय आणि मी जस्ट टेरेसवर आलतो. तर आजचा ब्लॉग आहे ना एक इंटरेस्टिंग होणार आहे की मी माझं जे नर्सिंग प्रोफेशन आहे ते कसं चूज केलं, का माझ्यावर लादलं गेलं. खूप साऱ्या गोष्टी याच्या मागं मला असं वाटलं की तुमच्यासोबत ती जर्नी थोडी शेअर करावा. आणि मी याच्या रिलेटेड एक रिसेंटली ना एक इन्स्टावर एक रील पण टाकले. तुम्ही जर ते बघितलं असेल तर ते मी एकदम शॉर्ट मध्ये सांगितले. पण घरच्यांची त्यावेळेस सिच्युएशन काय होती, माझ्या मनाला काय वाटत होतं, हे सगळं सगळं मी सांगणार आहे आता माझ्या या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल आणि स्किप करू नका प्लीज. एक मराठी क्रिएटर आहे, काहीतरी ग्रो करू पाहतोय, काहीतरी नाही का एक वेगळं स्वतःचं पॅशन फॉलो करतोय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. साहजिक गोष्ट आहे, एका शेतकरी कुटुंबात जन्म झालाय म्हणजे आपल्या जे आई वडील असतात की जे शेतकरी असतात मूळ म्हणजे त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी शेती नाही करावा, ते सोडून त्यांनी त्याचं स्वतःच्या पायावर उभा राहावा, स्वतः काहीतरी वेगळं शिक्षण घेऊन काहीतरी कुठेतरी एखाद्या कामाला चिटकावा. या उद्देशाने माझ्या पण आई वडिलांनी काकींना वाटलं की बाबा पोरांनी शिकलं पाहिजे. म्हणून तो पोरगा पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळेत शिकतो आणि पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला जातो. चला पुढे सांगतो. तालुक्याच्या गावाला असतो, जरा वातावरण वगैरे नवीन असतं, तिथं पण नवीन मित्र भेटतात आणि तिथून पुढं थोडा संघर्ष चालू होतो. अभ्यास केला पाहिजे, जबाबदारी जाणवायला लागते. असं सरत सरत 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी निघून जाते आणि सेमी इंग्लिश मधून शिकलेला मुलगा नंतर 11वी सायन्सला ऍडमिशन घेतो, 11वी 12वी कम्प्लीट होते. हसत खेळत मजेत सगळं आयुष्य चाललेलं होतं. आणि एक एक असा एक टर्न आला आयुष्यात की नीट जेव्हा आता जो सगळा परीक्षेचा गोंधळ चाललाय ना, जे नीट पेपर फुटी प्रकरण, ते त्यावेळेस एवढं स्कोपला होतं ना. म्हणजे नीटचा पेपर देतो म्हणजे हा पोरगा लय मोठा आहे, काहीतरी वेगळं करतोय या सामान्य पोरांपेक्षा. नीटला कमी मार्क पडले आणि तिथून खरा सुरू झाला माझा दुसरा संघर्ष. तर घरच्यांना वाटलं नेहमीप्रमाणे सगळ्या घरच्यांना जे वाटतं ते, बाबा तू पुन्हा एकदा प्रयत्न कर आणि तू पुन्हा पेपर दे. तर तुमचा भाऊ पुन्हा पेपर देण्यासाठी म्हणजे रिपीटसाठी मला घरच्यांनी लातूरला ऍडमिशन घेतलं. जे मोठे गावकर सर होते का, ज्यांनी हा पेपर फुटी प्रकरणाचा सगळा त्यांच्यावर आरोप लादला होता, तर त्यांच्या बॅच मध्ये मी एक 2018ला ऍडमिशन घेतलं. आणि तिथून एक वर्ष पुढं अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की आता यात पण आपलं काही निभावणार नाही. पण घरच्यांच्या हट्टापोटी मी तिथे गेलो. माझा जाण्याचा हे नव्हतं, पण घरच्यांना वाटत होतं की मुलाने काहीतरी करावा, की आपलं नंतर पश्चाताप नको व्हायला की बाबा आपण मुलाला संधी दिली नाही. मग आता मुलाचं डोकं जेवढं आहे तेवढंच चालणार होतं की ही सिच्युएशन सगळ्या आई वडिलांनी किंवा सगळ्यांनी ऍक्सेप्ट केली पाहिजे. पण त्यांचं पण एक मत असतं की मुलांनी एक ट्राय केला पाहिजे, हरकत नाही. त्यानंतर तो मुलगा एक वर्ष तिथं शिकतो आणि तिथून बरंच काही ज्ञान वगैरे घेऊन नीटचा एकदम पेपर देतो. पेपरचा रिझल्ट लागतो, रिझल्ट मध्ये थोडे कमी मार्क पडतात. मग घरचे म्हणतात BMS ला ऍडमिशन घ्यायचंय का? मी म्हटलं नाही, ऍडमिशन घ्यायचंय तर MBBS ला घ्यायचं होतं, पण तिथे तर काही झालं नाही. आपली कॅटेगरी ओपन. आता कॅटेगरीला पण नाव नाही ठेवा जर तुमच्याकडे टॅलेंट नॉलेज असेल तर. आणि कॅटेगरी एक बाय लक चान्स आहे ना, थोडा एक तुम्हाला पुश करतो थोडं 20-30% असो. तर मग आता खरी परिस्थिती इथून पुढे चालू होत्या की बाबा आपण हे नर्सिंग प्रोफेशन कसं काय, कसा योग जुळून आला, काय चूज केलं, सांगतो सांगतो थांबा जरा, लय घाई आहे तुम्हाला. माझ्यापेक्षा तर तुम्हाला जास्त उत्सुकता ऐकण्याची, मला जेवढी सांगण्याची ना त्याच्यापेक्षा जास्त ऐकण्याची असं वाटते. आणि मग काय होतं, कुठपर्यंत आलतो आपण? हा, तर रिझल्ट वगैरे लागतो नीटचा. आणि मग असंच 2019 उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिल मे. घरी ना ऊस वगैरे लावत होतो आणि मी जस्ट असे सगळे फॉर्म भरून दिले ते सगळ्या कॉलेजचे. कारण आमच्या घरचे म्हटले आता मग तू करणार काय, तू मॅथ पण सोडलेलं होतं. नाही, मॅथ होतं माझं, पण मला इंजिनिअरिंग वगैरे साईडला जायचं नव्हतं, मेडिकल साईडला जायचं होतं. तर मग
झालं असं, आमच्या गावातला एक मुलगा आहे ना, त्याला पण कमी मार्क होते, तर त्याने नर्सिंगला ऍडमिशन घेतलं होतं पुण्यात फर्ग्युसनला. तर मग घरचे म्हटले बघ त्याला विचारून कसं आहे काय पुढे जॉबचं वगैरे. तर मग विचारलं त्याला, मी म्हणलं तुम्हाला चांगले आहे बाबा, त्याच्यावर विश्वास ठेवून मग मी सगळ्या नर्सिंग कॉलेजचे फॉर्म भरले. मग चुकून माझा चुकून माझा नंबर, तो जो आमच्या गावातला मुलगा होता माझा मित्र, त्याच्याच कॉलेजला लागला. आणि योगा योगा असं झाला की सगळं पुढे ऍडमिशन प्रोसेस वगैरे झाली. आणि घरचे करत नव्हते बरं का ऍडमिशन नर्सिंगला, पण ती एक मध्ये फॅड न्यूज आली काहीतरी, कशी न्यूज आली माहित नाही, की असं त्या न्यूज मध्ये होतं, पेपरमध्ये न्यूज आली, त्यामुळे त्यांना विश्वास बसला असेल की 2 वर्ष तुम्ही जर नर्सिंग केलं तर तुम्हाला पुढे डायरेक्ट सेकंड इयर MBBS ला ऍडमिशन भेटू शकतं. मग काय भाई, माझ्या घरचे तर मोकार खुश, घे ऍडमिशन, बघू पुढचं पुढं. आणि पुढं काय झालं माहितीये का? पुढं अजून काय होणार होतं, भरवशाच्या म्हशीला टोनगा आणि आपल्या नशिबी भाला मोठा दगड. शेवटी पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, ती न्यूज काही फेक होती काय होती माहित नाही, पण आपलं ऍडमिशन झालं, पुण्याला आलो, शिक्षण कंप्लीट झालं, 4 वर्ष डिग्री घेतली, कोर्स सगळं झालं, चांगले मित्र भेटले, मैत्रीण भेटली. आणि मग तिथून आमचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला. आणि आता सध्या चालू आहे, 2-2.5 वर्ष झालेत तिथे जॉब करतोय. तर अशी सगळी एक 7-8 मिनिटांमध्ये मी सगळी माझी स्टोरी सांगितली तुम्हाला, की बाबा एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, ज्याच्या आई वडिलांना वाटत होतं की आपल्या मुलांनी शेती नाही केली पाहिजे, शेती काही वाईट नाहीये, पण कसं प्रत्येक जो कोणी पण असो, शेतकरी असो, जॉबधारक असो, शिक्षक, IAS, मंत्री संत्री, कोणी पण असलं तरी त्याला काय वाटतं की आपल्या मुलाने आपल्यापेक्षा मोठं व्हावं आणि त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, त्याच्या मेहनतीवर त्याने नाव मिळवावं, नाव कमावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्याप्रमाणेच माझ्या घरच्यांची पण अशी इच्छा असेल. तर आता सध्या मी जॉब करतोय, काहीतरी त्यांच्यापेक्षा थोडं हायर एज्युकेशन घेतलंय. आता आहे इथे, आहे जरा पुण्यातच आहे. तर तुम्हाला कशी वाटली स्टोरी? पिक्चर बनन का नाही याच्यावर? अजून पुढं भरपूर आहे. जर आरोग्याने साथ दिली, तुम्ही साथ दिली, त्याच्यानंतर देवाचा आशीर्वादाने पुढे भरपूर काही गोष्टी घडणार आहेत. तर स्टे ट्यून. आणि 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 तर मित्रांनो, ही आपली स्टोरी होती. मी या प्रोफेशन मध्ये कसं आलो, नर्सिंग कसं चूज केलं, का माझ्यावर ते लादलं वगैरे नाही गेलं, पण एक काहीतरी करावं लागेल त्या उद्देशाने, आणि मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं, त्या हेतूने मी या प्रोफेशनकडे वळलो. आणि खुश आहे मी. आणि भारी वाटते. फक्त थोडा अभ्यास केला पाहिजे आणि गव्हर्नमेंटला लागलं पाहिजे, तर काहीतरी बेस्ट होईल. जे आपण चूज केलंय त्याच्यावर थोडा मला प्राऊड फील होईल. तर चला, आपली फर्स्ट नाईट ड्युटी आहे. आणि जर तुम्हाला आपली स्टोरी आणि आजचा ब्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.